Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार सुहास अण्णा कांदे यांना मराठा समाजाबाबत खरोखरच सद्भावना असेल तर मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांची भूमिका मान्य असल्यास त्यांनी तसं लेखी जरांगे पाटलाला कळवावं। त्याआधी जरांगे पाटील म्हणतात तसे व समाजाला मान्य होईल असे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगावे, विनाकारण वांझोटा पाठिंबा देऊन सातत्याने मराठा समाजाची दिशाभूल करू नये अशी भूमिका अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीनं एका पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली। नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी एका व्हिडिओद्वारे प्रसारित करून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज आणि शिवसेना पक्ष रविवारी नांदगाव येथे मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं असून त्याबाबत अखिल भारतीय मराठा संघाने तीव्र आक्षेप घेतला आहे। मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे मान्य करा। हैदराबाद, सातारा, मुंबई ह्या गॅझेटचा स्वीकार करा। सगळे सोयरे ह्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विद्यमान आमदारांनी कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे असा ठराव मांडला होता आणि तो ठराव मंजूर करण्यात आला। आता त्यानंतर 4 दिवसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने एक दिवसीय अधिवेशन घेण्यात आलं। या अधिवेशनात सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या अध्यादेश मंजूर केलेल्या ठरावाच्या अनुषंगानं मराठा समाजांना घटनाबाह्य 50% वरील आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे देखील मराठा आरक्षणाचे मारेकरी ठरतात असं पत्रकात म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणासाठी सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे। या आंदोलनाकडे लक्ष देण्यासाठी नांदगावला रविवारी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या मोर्चाचा सत्ताधारी अथवा विरोधी राजकीय पक्षाचा काही संबंध नाही असंही असताना विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्याबाबत व्हिडिओ प्रसारित केला। या कुत्र्यांचे आम्ही निषेध करतो असं पत्रकात म्हटलं आहे। विशाल वडघुले, भास्कर जालटे, विष्णू चव्हाण, प्रकाश जगताप, भीमराव लोखंडे, निवृत्ती खालकर या लोकांच्या या निवेदनावरती स्वाक्षऱ्या आहेत अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। मराठा समाजाला दर महिन्याला तारीख पे तारीख देत आहे, परंतु येत्या काळात विशाल भाऊ तुला सांगतो फटके खाण्याची आपली शेवटची वेळ होती। येत्या काळात आपल्याला या सरकारला फटके द्यावे लागतील, तरच या सरकार आपल्याला मुक्ती होईल, तरच आपल्या या मागण्या मान्य होतील। म्हणून सर्व समाजाला सांगतो की आज मोठ्या संख्येने ते जमले, जसे करण भाऊ बोलले 1 मराठा लाख मराठा, या हिशोबाने सर्व मराठा समाज इथे जमला। सर्व मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानतो आणि तेच सांगतो, जय जिजाऊ, जय शिवराय। हजारोच्या संख्येनं समाज बांधव इथे तिथं या ठिकाणी उपस्थित झालेत। या छोटेखानी कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे समाजाचे नेते करण गायकर साहेब, नाना बच्चाव साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी समाज बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं। खरं म्हटलं तर जरांगे पाटलाचं उपोषण त्या पाठीमागची भूमिका ही सर्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या अनुषंगानं पुन्हा या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्यांच्या वतीनं समाज बांधवांचे आणि सहभागी झालेल्या हितचिंतकाविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी खरं म्हटलं तर ती जबाबदारी व्यासपीठाने माझ्यावर दिली। मी तमाम समाज बांधवांचे आणि हितचिंतकाचे
या मोर्चामध्ये सहभाग दिला, एक सक्रिय सहभाग दिला, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांविषयी आदराची भावना व्यक्त करतो, आपले आभार मानतो आणि हा सोहळा संपला असं या ठिकाणी जाहीर. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.